तर आता मला वाटतं लोकांची हत्या करण्यापर्यंत काम हे शासन करत आहे. कारण जसं जसं एक्झिट पोल येतात आणि त्यांना मायनस दाखवलं जातं, पण त्याच्यासाठी रोज एक नवीन प्रयोग करण्याचं काम सध्या या शासनाचं सुरू आहे. फक्त काही करायचं आणि सत्तेवर यायचं आहे आणि सत्तेवर येण्यासाठी मग वाटतं ते केलं तरी चालेल. मग देशाची लॉ अँड ऑर्डर बिघडली तरी त्यांचं काही देणं घेणं नाही. ते आता म्हण होतं ना की आपलं ते बाळा दुसऱ्याचा कार्ट्या, तशा पद्धतीने काही करा, आमच्याकडे सगळे गुन्हे माफ. तुम्ही मर्डर जरी करून आला तरी आमच्याकडे तो आला की तुम्हाला कुठली सजा नाही, शिक्षा नाही, इन्क्वायरी सुद्धा नाही. अशा पद्धतीचं राज्य सध्या चालू आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण काल घडलेल्या त्या इन्सिडेंट्सवरून आपल्याला लक्षात येते. घोसाळकरांचा बोलवून चौकीमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा करतात काय, इन्स्पेक्टर बाहेर जातो काय आणि इन्स्पेक्टर हात येईपर्यंत गोळ्या घालून त्याला संपवण्याचं काम गायकवाडनी केलं. तर तशा पद्धतीचं काम घोसाळकरांच्या बाबतीत सुद्धा घडलं. अनेक इन्सिडेंट्स आपण बघतोय. दर 4 दिवसाला एक नवीन इन्सिडेंट आपल्याला पाहायला मिळते की ह्या पद्धतीने लोकांची हत्या केली जाते. लोकांना दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लॉ अँड ऑर्डर बिघडवण्याचं काम आहे. वेळ पडली तर उद्या ह्यांची जर लॉ अँड ऑर्डर अशीच बिघडली तर लोक रस्त्यावर एकमेकाला धरून मारामारी करतील आणि संपवण्याचं काम होईल. अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे. तर मला वाटतं या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि जनतेला सांगण्यासाठी की हे फक्त सत्तेसाठी, मग रामाचं नाव असेल किंवा कुठलंही ठराव जाऊन लोकांची दिशाभूल करून फक्त मतं मिळवणं एवढंच काम चालू आहे. आज आपण बघतोय महागाई वाढतच चालली आहे, बेकारी वाढतच चालली आहे. कुठलाही यांच्याकडे प्रोग्राम नाही आहे. साधं उजनीचं पाण्याचं नियोजन सुद्धा ह्यांना करता आलं नाही. मला वाटतं पुढचे 3 महिने काय हाल होणार आहेत कोल्हापूरकरांचे ते मला वाटतं जर पाऊस नाही पडला तर खऱ्या अर्थाने लोकांना लक्षात येणार आहे. कारण फक्त आमदाराच्या तोंड बघून पाणी सोडण्याचं काम झालं आणि त्यामुळं त्याचं नियोजन जे करायला पाहिजे होतं त्या नियोजनाचं त्यांनी पट्ट्याबोळ करून टाकलाय. आज आपण बघतोय की उजनीची लेवल एवढी खालच्या पातळीला गेलेली आहे. पुढचे 3 महिने कसे जातील हे सांगता येणार नाही. कारण या सरकारला आपण बघितलं संधी देऊन, तुम्ही महानगरपालिकेमध्ये सुद्धा बघितलं, 5 वर्षात साधा बजेट सादर करता आला नाही, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन देता आला नाही, झोनची निर्मिती करता आली नाही. म्हणजे याला कारभार काही माहिती नाही. फक्त लोकांच्या भावना भडकवायच्या, मतं घ्यायचं एवढंच त्यांचा प्रोग्राम आहे. आणि त्या प्रोग्रामच्या अनुषंगाने आज सुद्धा ते सगळं करून सुद्धा काय होत नाही म्हणल्यानंतर लोकांचे मर्डर करायचे असा एक नवीन प्रोग्राम या शासनाने सुरू केलेला आहे. त्याला अनेक पुरस्कार दिले गेलेले आणि विशेष म्हणजे आपल्याला सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल. त्या व्हिडिओमध्ये अतिशय विश्वासाने विश्वासघात करून मानलेला आहे. शिवसेनेचे घोसाळकर साहेब हे सिंह आहे, त्या सिंहाचा छावा होता. जर त्यांनी यांना माहीत असलं असते की असं घरी बोलून बसून बोलून मागे झालेल्या घटनांची माफी मागून इथून पुढे मी चांगलं राहतो असं बोलून अशा पद्धतीनं मिटवून मग थोडस उठून तो माणूस बाजूला जातो आणि रिव्हॉल्वर काय पिस्तूल त्याचं शस्त्र लोड केलेलं ऑलरेडी ते धडा गोळ्या घालतो. तो शिवसैनिक होता. त्यांना ही जर कल्पना असली असती तर त्याला त्यांनी पुरून उरला होता असा आमचा अभिषेक घोसाळकर साहेब आमचे होते. शिवसैनिक अशा गुंडांना कधी घाबरत नाही. पण आता आजकाल काय चाललंय, कुणी आवाज उठवला की त्याचं काय तर काढायचं, त्याला काय तर दाबायचं, मग कोणाच्या मागं काय लागेल ती लावायचं. श्रीमंत असेल तर ईडी लावायचं, काही वेगळ्या केसेस असतील तर सीबीआय लावायचं, छोटा मोठा असेल तर तडीपार हद्दपार लावायचं, जुने खोटे केसेस हुडकून काढायचे. पण मला पोलीस बांधवांना एक विनंती आहे, सरकार कुणाचं का असं ना, आमचंही सरकार होतं, आज हेही सरकार आहे, पण कुठला गुन्हेगार कधी कायद्याच्या धाकापासून बाजूला नाही गेला पाहिजे. तुमचा वचक कायम पूर्वी होता आजही राहायला पाहिजे.
मला माहिती आहे पोलीस यंत्रणेवर या सरकारचं खूप मोठं दबाव आहे आणि दबावापोटी कधी कधी हे होतं, पण अलीकडे राज्याची स्थिती फार बिघडत चाललेली आहे. तेव्हा आमचे पोलीस बांधवांचं या महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान आहे. पण हे चाललेली परिस्थिती सुधारण्याचं सुद्धा सरकारपेक्षा पोलिसांच्या हातात जास्त आहे. आणि मला खात्री आहे की ह्या गुंडांच्या मुसक्या आवळल्यामध्ये पोलीस आपले कमी पडणार नाहीत. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस हे आपल्या स्कॉटलँड यार्डच्या प्रमाणे त्यांची उपमा आहे. कालच बघितलं की तुम्ही शिवसेनेच्या माजी नगरसेवकला चर्चाला बोलून त्यांना गोळ्या घालून खलास केलं. त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्या आमदारांनी पोलीस चौकीत जाऊन गोळीबार केला, त्यामध्ये दोघं जखमी झाले. एका पुण्यामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर पोलिसाला चपाट मारण्यात आली. अलीकडच्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत. तुम्ही मणिपूरमध्ये बघता की ओपन महिलांची नग्न धिंड काढली जाते. अशा सर्व प्रकारचं या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये निषेध व्यक्त करण्याकरता भविष्य काळामध्ये प्रत्येक वार्डामध्ये, प्रभागामध्ये आता तिन्ही पक्षाला जाऊन लोकांना जागृत करण्याचं काम तुमच्या आमच्यावर खऱ्या अर्थानं आता आलेलं आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. आता वर त्या ठिकाणी आम्ही काल शिवसैनिकाचा जी हत्या झाली त्यांचा या ठिकाणी फोटो लावलाय आणि खाली जो दगड आहे तो दगड म्हणजे शिवसेनेचे भाजपचे गृहमंत्री फडणवीस दगडासारखं बघत आहेत. ह्यानंतर माझ्या भाषणानंतर त्यांना देखील हार घालून भावप्रतिनिधी श्रद्धांजली गृहमंत्र्यांची व्हायची आहे. म्हणून आपण सगळे एकत्र आलोय. आता त्या श्रीसाहेबांनी सांगितलं, गणेशजी वनकरनी सांगितलं, आमच्या लिंबरिक सरांतर पाडाच वाचला. राज्यामध्ये लोकशाही राहिली का नाही, देशामध्ये लोकशाही राहिली का नाही, अशा पद्धतीनं दादागिरी, गुंडगिरी व हुकुमशाही व तानाशाही या राज्यामध्ये, देशामध्ये चाललेलं आहे. आपण बघा दररोज फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ह्या माध्यमातून बस कुणाला धमकी दिली जाते. दररोज व्हॉट्सअपवर बदलाविवाद एक फिल्म असे येतात ते बघितल्यानंतर ह्याच्या मागे राज्य सरकार आहे असं वाटतंय. सांगून मर्डर होतात काय, सांगून गोळीबार होतो काय, ह्या पद्धतीने ह्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे घर खात आहे ते खऱ्या अर्थाने घर खातं, हे खऱ्या अर्थाने फेल गेलं असं वाटतंय. किती अपयशी झालंय याचं जिवंत उदाहरण आपण सर्वांनी पाहिलंय. स्वर्गीय अभिषेक विनोद घोसाळकर एक खंदा शिवसैनिक, उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या सोबत काम करणारा हा शिवसैनिक, त्यांचे वडील विनोद घोसाळकर शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख, माजी आमदार, उपनेते, अनेक पदावर काम केलेले बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक. आणि अशा बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाला वेगवेगळ्या पद्धतीनं संपवायचा प्रयत्न या लोकांच्याकडून होतोय. महाराष्ट्रामध्ये लोकशाही नाहीये. देशामध्ये ज्याप्रमाणे हुकुमशाही सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये या निंदे सरकारच्या माध्यमातून हुकुमशाहीचं राज्य सुरू झालेलं आहे. आणि एवढा मोठा प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडतोय. निंबरकरांनी सांगितलंय, सगळं पाडा वाचलाय. कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा प्रकार, निंदनीय प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. या निंदेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण जमले आहोत. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही सर्वजण या प्रकारचा निंदेचा निषेध करतोय, धिक्कार करतोय. आणि जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे.
बांधवांनो, ही शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. आमच्या नसानसामध्ये बाळासाहेबांचे विचार, ठिणगी, त्या विचाराची ठिणगी प्रत्येक शिवसैनिकांमध्ये आहे. आम्ही वाट पाहतोय आदेशाची, आम्ही वाट पाहतोय आदेशाची, उद्धव साहेबांच्या आदेशाची. जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत. ईट का बदला पत्थर से, खून का बदला खून से घेण्याची धमक या शिवसैनिकांमध्ये आहे. आणि फक्त आम्ही आदेशाची वाट बघतोय. यापुढे आम्ही शंडासारखं राहणार नाही. अरे आम्ही आमच्या बांगड्या घातल्या नाहीत, शिवसैनिकांच्या हातामध्ये बांगड्या नाही आहेत. आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांसमवेत महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षनेते आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गोरगरीब जनता सुद्धा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.